शुभम सर्वांना। प्रेमालय अंतर्गत सकाळच्या सत्रात माझे गुरु महायोगी प्रेम आमच्या सर्व शिष्यांसाठी गुरुकुल सेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती आम्हाला देत असतात। सध्या आम्ही ज्योतिषशास्त्र शिकत आहोत, त्यातीलच आपण चंद्रग्रहाची माहिती बघूया। चंद्र हा उपग्रह आहे, भाग्याचा व मनाचा कारक आहे। चंद्र पृथ्वीभोवती आणि सूर्याभोवती फिरतो, अमृतमयी आहे। चंद्राचा वनस्पतीच्या वाढीवर परिणाम होतो, तसाच मानव जीवनावरही परिणाम होतो। ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य व चंद्र पाहतात, जन्मरास जन्म नक्षत्र दशा या गोष्टीसुद्धा पाहिल्या जातात। चंद्र आणि रवी दोन्हीचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे। मानसिक आरोग्याशी चंद्र संबंधित आहे। चंद्र व रवीमुळे अमावस्या व पौर्णिमेत बदल होतात। इतर सर्व ग्रहांचे गुण पण चंद्रामध्ये आहे आणि चंद्र ते ग्रहण करतात। चंद्राची गती जलद आहे, क्षणात इकडे तर क्षणात तिकडे जाते। प्रत्येक गोष्टीचा मानवावर परिणाम होतो, ऊर्जेचाही मानवावर परिणाम होतो। ऊर्जा अनुकूल हवी असेल तर चंद्र सूर्याचा अभ्यास करावा लागेल। जसे मन फास्ट धावते तसा चंद्र पण अति फास्ट धावतो। चंद्राच्या अंडर माया येते। शक्ती हवी तर चंद्रनाडी हवी। लहान मुलांमध्ये चंद्रनाडी प्रबल असते। चंद्र माता, माया, नाते, आरोग्य, औषधी, वनस्पती आहे। असत्य व टेम्पररी गोष्टी देतो। अस्थिर आहे। मोक्ष हवा असेल तर चंद्र उत्तम हवा। भावनांची अस्थिरता असते, याचा अर्थ कोणतेही काम वेळेवर करत नाही। चंद्र हा वेळेवर काम होणे यासाठीच आहे। भाजीपाला, घरातील सर्व वस्तू चंद्राच्या कारकत्वात येतात। सर्व पांढऱ्या गोष्टींवर चंद्राचा अंमल आहे। प्रवाहीवर पण चंद्राचा अंमल आहे। आरोग्य, पोट, डायजेस्टिव्ह सिस्टीम, लहान मोठे आतडे, ब्रेस्ट, लाळ, स्वादुपिंड या अवयवांवर चंद्राचे अधिपत्य आहे। चंद्र मनाशी संबंधित आहे, म्हणून कोणाच्याही मनाशी खेळू नये। चंद्र जगत कल्याणही करतात। चंद्र हा स्त्री ग्रह आहे, म्हणजे स्त्रीचा सन्मान केला पाहिजे। तसेच आपण स्त्रियांनी एकमेकींचा सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे आणि तसेच स्वतःलाही दुःख देऊ नये आणि घेऊ नये, तरच आपण चंद्रग्रहाचा आदर करतोय असे होते। औषधी घेणे हा टेम्पररी उपाय आहे, आपण हा परमनंट उपाय शोधला पाहिजे। सर्व ग्रह, सृष्टी, निसर्ग जगत कल्याण करतात, सर्वच जगत कल्याण करतात, तर मीही जगत कल्याण केले पाहिजे। सूर्य पिता तर चंद्र माता आहे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।